आपण काकूंची गप्पा मारणार आहोत. त्यांचं नाव आहे नीला सोमण. नमस्कार काकू. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. बरं, मला सांगा की तुम्ही काय करता, काय मी ॲडव्होकेट आहे. हा, ग्रेट ग्रेट ग्रेट. एका स्त्रीनं ॲडव्होकेट असण्यासारखं भक्कम गोष्ट नाही. थोडंसं काय आहे, आधी मी हाऊसवाईफ होते, ती करिअर पुरी केली आणि आता ॲडव्होकेट म्हणून दुसरी करिअर चालू केली. म्हणजे तुम्ही नंतर शिकलाय? हो, आय स्टार्टेड माय प्रॅक्टिस ॲट द एज ऑफ 48. आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. आणि तुमच्यासारख्या तुम्ही आदर्श असायला पाहिजे आपल्या तमाम स्त्रियांचा. कारण अशा कितीतरी इच्छा राहिलेल्या असतात ना किती बायकांच्या, की हे शिकायचं राहिलं, ते शिकायचं राहिलं, पण आता कुठे, आता हे झालं. त्यांनी 48 एजमध्ये LLB केलंय. इट्स अ ग्रेट थिंग, इट्स अ ग्रेट थिंग. आणि तुम्ही कुठे प्रॅक्टिस करता? मी फॅमिली कोर्ट बँड्रा, ठाणा, आणि ॲज पर नेसेसिटी हायकोर्ट अँड ऑल ओव्हर स्टेट. ठेवा मला. हो हो. अनेक बायकांना फुकटचे सल्ले देण्यापेक्षा यांच्याकडे डिग्री आहे ते सल्ले द्यायची, तर मी त्या सगळ्या बायकांना यांच्याकडे पाठवीन. आणि आता तमाम बायकांना तुम्ही कुकरी शिकवणार आहात है ना? तर तुम्ही जे शिकवताय ते काय आहे, कुठला पदार्थ? आता काय आहे, आपण तुळशीच्या लग्नासंबंधीच बोलतोय, तर लग्नामध्ये मांडव परतणीचा पदार्थ म्हणून पाटवड्या हा एक पदार्थ असतो, तो आपण करणार आहोत. आणि दुसरा पदार्थ आहे तो तसा आपल्यासाठी आधुनिक आहे, गुजराती लोकांचा पारंपरिक आहे, तो डाळिंब म्हणून पदार्थ आहे. त्याचा लग्नाशी संबंध नाही, पण एक वेगळा पारंपरिक सोपा पदार्थ. तुम्ही काय म्हणाला? डाळिंब? डाळिंब. डाळिंब हा गुजराती पदार्थ आहे. आपल्या डाळिंब हे जे फ्रूट असतं त्याच्यापासून चाट आयटम बनवलं जातं. म्हणजे डाळिंब इज रिलेव्हंट टू डाळिंब, ऍक्च्युअल डाळिंबच ना? डाळिंब म्हणजे डाळिंबच. मला वाटलं हा डाळिंब काय काय प्रकार आहे. नाही, ते नक्की मला आवडेल शिकायला. पण तुम्ही गुजराती कसं काय शिकलं, मैत्रीण वगैरे? असं नाही, कॉस्मोपॉलिटन क्लायंट नाही, पण कॉस्मोपॉलिटन मुंबई आहेच ना. मुंबईमध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप असल्यावर आपोआप शिकलं जातं सगळ्याच स्टेटचं. आणि असंच आपल्या खवय्येगिरीमुळे सुद्धा सगळ्या जगभरातल्या बायका आमच्या प्रोग्राममुळे शिकतात. कारण प्रत्येकीला असं एवढ्या छान मैत्रिणी नसतात तुमच्यासारख्या, की ज्या शिकवतील किंवा त्यांना शिकून घेता येईल अशा नसतात. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ज्या ज्या स्त्रियांना वेगवेगळे पदार्थ येतात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज, मला असं वाटतं हाच पूर्णच सगळ्याच गोष्टी आपल्याला या कार्यक्रमातून शिकायला मिळतात. गप्पा मारायला मिळतात, प्रत्येकाचे स्वभाव कळतात, करण्याची पद्धत कळते. आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे आपण खूप बदल होतो आपल्यामध्ये असं मला वाटतं. एक तर जिंकतो, माणसं जिंकतो आपण, कारण व्यवहाराचा मार्ग कायम पोटातनच जातो ना, खाल्ल्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्यामुळे खवय्येगिरी हे अत्यंत आवश्यकच कन्सेप्ट म्हणायला पाहिजे. त्यामुळे दिवाळीचे पदार्थ सुद्धा काय फराळ आधी का करतात माहितीये का? तो चांगला झाला ना, नवऱ्याला चाखायला दिला तरी तो चांगला आहे असं म्हटलं की लगेच दिवाळीचा आम्हाला असा पाडवा कसा जोरात होतो आणि पदार्थ करण्याचे कष्टही वाटत नाहीत. त्याच्यामुळे हे सगळ्या त्या रीतीभाती तशा त्या व्यवस्थित आखलेल्या आहेत. त्याच्या मागे खूप मोठं सायन्स तर आहेच, पण गणितही आहे आणि ते गणित जुळलेलं आहे. आणि आता आम्हाला एक एक कुठले कुठले ऍक्ट आहेत ते त्या सांगणार आहेत, की पदार्थ करताना कुठचे ऍक्ट वापरायला पाहिजेत, कुठचे फॉर्म्युले वापरायला पाहिजेत. हे सगळं आता या ॲडव्होकेट मॅडमकडनं मी शिकणार आहे. आणि तुम्ही पहिला जो शिकवताय तो डाळिंब शिकवताय का तो दुसरा? पाटवड्या शिकवताय. मांडव परतनीला तुम्ही म्हणा केल्या जातात ते. ठीक आहे, तर मग या पाटवड्यांचं साहित्य बघूया काय. डाळीचं पीठ, वाटलेली हिरवी मिरची, खोबरं, कोथिंबीर, हळद, हिंग आणि मोहरी. साहित्य झालं. आणि आता आपल्याला ते पीठ तयार करायचं ना काकू? हो, आता हे सगळं एकत्र करायचं. आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ, मिरचीचा ठेचा म्हणजे पेस्ट, हिरव्या मिरचीची, तर दुसरं काही नाही आहे ना, फक्त मिरचीचा ठेचा आणि मीठ, बस एवढ्याच गोष्टी आपण घालणार आहोत. आणि जेवढं डाळीचं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं. अच्छा, सम प्रमाणात. आणि मिरची आणि मीठ अर्थात चवीप्रमाणे. सांगा मला. हो घाला. साधारण हे बाउल भरून पाणी. बर. हे भिजवल्यानंतर काय करणार तुम्ही? हे भिजवल्यानंतर आपण फोडणीला टाकणार असतो आणि मग घालू पाणी.
हो, पाणी लागेल थोडं. ठीक आहे. हे छान एकजीव व्हायला लागेल ना? हो, या सगळ्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत, नाहीतर आपल्या वड्या पडणार नाहीत. बरं काकू, मला सांगा की ह्या ज्या वड्या आपण करतोय ना, तर ह्याच्यात तुम्ही काही मसाला वगैरे भरणार आहे? नाही नाही, मग हा एक जेवणातला आयटम आहे पाटवड्या हा. अच्छा. आणि मांडव परतणीचं जे जेवण केलं जातं त्या जेवणामध्ये वेगळा पदार्थ म्हणून या पाटवड्या घातल्या जातात. कारण लग्न कारणात तळण वगैरे भरपूर होतं, तर तळण्याच्या ऐवजी म्हणून पण म्हणजे डावीकडचं खाणं हो म्हणून हो हो ना, हो, भजीच्या ऐवजी म्हणा पाटवड्या. किंवा मग तेच भजी, पापड, कुरड्या, तळण त्याच्याऐवजी पाटवडी ठेवायची. आणि मग ती खाताना हवं तर हिरव्या चटणी बरोबर वगैरे नाही, खायची का? ती कशी खायची? अशीच बिर्या भजी जशी भाताला लावून म्हणा वगैरे नुसती खाल्ली जातात तशीच. अच्छा, म्हणजे एरवी पण आपल्याला एरवी खायला- करायच्या झाल्या तर मग चहा बरोबर एखादी खाल्ली तर हा. तसं अशी स्नॅक्स डिश मध्ये येत नाही. हा, म्हणजे पोटभरीचं नाही होऊ नाही, नाही, शकत. नाही. पण जर तुमच्याकडे आता जसं लग्न घर आहे म्हटल्यानंतर बाकी फराळ आपल्याकडे असतो, चिवडा, लाडू, चकली, असं सगळं काय काय असतं, तर असं सगळं असताना हे करता येईल की ते पण मांडलं आणि हे पण थोडंसं ठेवलं ठीक आहे, हो. ना, असं कॉम्बिनेशन चालू करून शकतं. आपल्याला ते घेता येईल. झालंय ना हे? आता हो, झालं तयार. फोडणीची तयारी करूया. हो, हो. ठीक आहे, फोडणी करूया. पीठ चांगलं एकजीव झालं आणि आता तेल तापत टाकलं आपण, फोडणीला घालतोय ते मोहरी. आणि ही मोहरी चांगली तडतडली की मग त्याच्यात हिंग, हळद घालणार आहोत आपण. आधी हिंग का आधी हळद? आधी हिंग, कारण हिंग तळायला वेळ लागतो, नाही तर हळद जळून जाते. हा. आपण मोहरी तडतडल्यावर गॅस बारीक करून हिंग घालायचं. आणि ह्या तयार फोडणीत हे बॅटर घालून हलवत राहायचंय, म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि त्याचबरोबर खारी लागू नाही द्यायचं नाहीये. पूर्ण ते घट्ट करणार? हो, पूर्ण घट्ट पिठल्यासारखं? करायचं. पिठल्यासारखं पूर्ण घट्ट ठीक आहे. करायचं. ह्याच्यावर तुम्हाला झाकण वगैरे लागणार आहे? नाही करायचं? नाही नाही, लगेच घट्ट होतंय ते. परत तळणार नाही आहात ना तुम्ही? का नाही तळणार नाही, परत? ह्या आता तेल लावलेल्या थाळीमध्ये थापून घ्यायचे. अच्छा, म्हणजे थोडक्यात आपण हो. म्हणजे उकड करतो तसं ते होणार. उकडीला तरी आपण झाकण ठेवतो थोडंसं, पण हे खूपच फास्ट झालंय. हे आता डायरेक्ट थापणार हे डायरेक्ट थापायचं आणि मग सजवणार. मग त्याच्यावर सजवायचं. खोबरं आणि जरा कोथिंबीर गार घालायचं. झालं की वड्या पाडून खोबरं कोथिंबीर घालून सजवायचे. ठीक आहे ठीक आहे. मग आता ते आपण थापून घेऊया थाळीमध्ये, म्हणजे मग वड्या करता येते. ओके, आता हे हे जे तयार आपण आता करून घेतलं फोडणीला टाकून पिठलं, तर ते तेलाच्या हाताने याच्यात त्याच्या थापून वड्या पाडायच्या. झालं ना एकसारखं थापून? हो हो, हे एकसारखं थापून झालं. त्याच्यावर खोबरं कोथिंबीर बसवायची. ओके, की हे तयार गार झाल्यावर आपल्याला त्याच्या वड्या कापायच्या आहेत. तर रेडी झालेलं आहे ना? हो. तर तुम्ही साहित्य आणि कृती घेऊ शकता पटकन. पाटवड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, वाटलेली हिरवी मिरची, ओलं खोबरं, कोथिंबीर, हळद, हिंग आणि मोहरी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मिरचीचा ठेचा, मीठ आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये भिजवलेलं बेसनाचं पीठ घालून परतून वाफवून घ्यावं. तेल लावलेल्या ताटामध्ये बेसनाचं शिजवलेलं मिश्रण काढावं. वरून खोबरं आणि कोथिंबीर घालून त्याच्या वड्या पाडाव्यात.